रस्ता पाहिलं ना मग भैरव कसा आहे भैरव? किती मजा येते. यात्रा गर्दी लोक सारं आहेच आहे तिथं. कायचं बैरम पाहिलं व? हा रातच्या टाइमात गेलो, फिरायला नाही भेटलं, मिरायला नाही भेटलं, काही नाही ना काही नाही. जरासं गेलो आणि काय म्हणते जेवलो खावलं बस बाबा झालं तेवढं. आणि काय म्हणते अर्ध्या रात्री तर वापस यायला लागलो व. आणि कधी पाहिलं बैरम? रात्री अर्ध्या रात्री पाहत असते काय कोणी? अरे तर पाहिलं नाही काय? गेलो पाहिलं आणि काय म्हणते गाडीतून उतरलो तर तिथपर्यंत चालत गेलो, नाश्ता पाणी केला. त्याच्यानंतर एवढी काय रात्रच होती काय गेलो तर. मग त्याच्यानंतर जरासं फिरत फिरत यात्रेतूनच गेलो. मग आपल्या जागेवर पोहोचलो. झोपासाठी जागा पाहिली, तिथं गेलो. तर काय म्हणते तर भाजी गिजी खाल्ली मस्त. मटण तर मस्त झोडलं द्या. आणि आता म्हणतं का कायचं बैरम पाहिलं म्हणून फक्त काय ते देवदर्शन नाही झालं का? मग तेच तर महत्वाचं आहे देवदर्शन करणं. कायसाठी जाते माणूस तिथं? देवदर्शन करायला नाही जात तर फक्त खायलाच जाते काय? खाले नाही तर काय तर मायाबीन बैरम मध्ये खायला जाते माणसं. काही कस लोक जाते तिथं दर्शनासाठीच फक्त, नाही तर सारे लोक तिथं खायला जाते म्हटलं. खायसाठी तेवढी गर्दीच आहे. एवढे हॉटेल कायसाठी लागली आहे मग तिथं? निरे मटणाचे हॉटेल जिकडे पाहिजे तिकडे तेच ते आहे. मग ते कायसाठी आहे मग तिथं? अगं तिची मान्यताची आहे आणि तिथं खाणं पिणंच हे आहे सगळं. त्याच्यासाठी तर लोक जातेच म्हणून तो बैरमची हांडी प्रसिद्ध आहे सगळे इकडे. अख्ख्या महाराष्ट्रात आहे म्हटलं. पण आता काही लोकांना माहित आहे, काही लोकांना माहित नाही. अशी 1.25 महिना चालते काय ती यात्रा? थोडे दिवस चालते काय? ते हॉटेलवाले किती पैसा कमावते माहिती आहे तुला? हो ना, पण तुम्ही तर काय म्हणते ते एवढ्या वर्षात कधी नेलंही नाही मले. आणि आता काय म्हणते आता गेलो मोठे आहे ना, तर अर्ध्याच रात्री वापस यायला लागलं बाबा. आता काय करण, परिस्थितीनुसार चालायला लागते माणसाले. परिस्थिती बिघडली तर काय करण? आता झाली का सुनबाईची तब्येत खराब, मग काय करणार आहे? तिथंच बसन काय? मग आता ते आले तर आपणच काय करावं म्हटलं तिथं. अजून आपल्याला भाड्यात थोडासा डबल पैसा द्यावा लागला असतं ते राहिलो असतो तर. त्या गाडीत गेलो होतो, मग ती कुणी आली दुसरी गाडी करायला लागली असती म्हटलं आपल्याला. हो ते तर आहेच म्हणा. आणि का हो का बरं सरला बाईची लहान सुन्न पोरग ते नाही आले म्हटलं. हा घरातलं काम असून आपण तरी परके असून येऊन गेलो, आपल्याला तरी काही ना काही दयामाया होती मनात. पण ते सुन्न पोरग आले काय जराशे नाही. सून तर महान आहे बापा तिची, महान तर बदमाश दिसते मला ते. त्याच्यासोबत पुष्पा ना आपल्यासोबत. त्याचं पाप पुण्य ते भरत बसन, आपण काय पापी बनाव? तू सांग. त्या सुनबाईचं एवढं पोट दुखून राहिलं होतं, दवाखान्यात नेणं जरुरी होतं तिला. मग काय करू? मग निघाला तसाच तो विनोद. निघतो म्हणे. आता नाही कोणी गेलं तरी त्याला तर जाणत होतं ना, त्याच्या बायकोला त्याला नेणं होतंच. तर तू तिथंच राहून तिला त्रास होऊ दे. नाही बरोबर आहे हो तुमचं. जरासं जाऊन पाहा लागून बाई मला सरलाबाईच्या घरी कशी आहे तब्येत गिब्येत सुनीची, आली का नाही आली दवाखान्यातून. तर जाऊन पाहा लागन. कसं आहे माहीत नाही राहिलं तर काही नाही वाटत, पण आता माहीत होतं ना तब्येत बिघडली म्हणून दवाखान्यात गेले तर कसं होईन ते पाहिलं म्हणून विचारायला नाही आली म्हणून जराशी. आपण तरी जातो म्हणून, आपल्या सुखात दुखात येतात बिचारे. जाजो जाजो आता सध्याच नको जो, आता चाला विनोद. आता दिसला मला डोळ्यानं मग आणि दोघे जण आले ते ऑटो आला होता. आपल्या अंगणातच थांबते ऑटो, तुला तर माहितच आहे त्याच्या अंगणात जागाच नाही तर. थांबले ते. मी म्हटलं कशी आहे बा विनोद तब्येत मुसुंबाईची? तर चांगली आहे म्हणे काका म्हणे. मग चांगली आहे याचा अर्थ आपल्याला समजून गेलं का चांगली आहे म्हणून. असं काय? चांगलं झालं बापा, चांगली आहे तर अशीच राहू म्हणजे झालं. नाही तर असं होते तर पाय तिथं गेलो ना असं झालं बापा. असं नाही झालं पाहिजे, देवावर नाही कोण्या माणसावर नाही कलंक नाही लागला पाहिजे. मस्त बसले बाबा दोघे जण जोड्या जोड्यानं. हा हिच्यासोबत बोलायला लागण आता पुष्पाबाई सोबत. नाही तर हिचं कसं चालते, देतो बरं जरासा मुडा, देतो बरं जरासा कांदा. काही ना काही मागते बाबा. तर आपल्या भाजीतली भाजी कमी करते, आपल्याला विकत नाही आणायला लागत काय, फुकट आणतो काय आपण. इले काय आहे बसल्या बसल्याच मागते. सारा नोकरीवर नवरा आहे, सारं बरोबर आहे. एवढं मोठं व्हावर शेत सगळं आहे तरी आपल्याला मागते म्हटलं. कोणाच्या इथलं मूठ काढतच राहते. चुपचाप गेलेलं बरं राहते बापा इथून. बापा सुमन भल्ली उगी मुगी चालली होत होतं. चोराच्या पावलानं जशी. काऊन काही बोलायला मनाई केली आहे का तुला माझ्यासोबत? नाही हो पुष्पाबाई, मला कोण मनाई करून तुमच्यासोबत बोलायले? मी तर माझ्या स्वतःच्या मनाची आहे. अरे मी म्हटलं आता तुम्ही दोघं जण बसले आहे बा गोष्टी करून राहिले म्हणून काही बोलली नाही. काय म्हणते भाजीपाला आणला वाटते नाही? हिरवा हिरवा भाजीपाला आणला होता तर. गुजरी भरली वाटते नाही आपल्या गावात? हो भरली ना. गेली होती गण्या म्हणे आई म्हणे जाय म्हणे हिरवा भाजीपाला घेऊन ये म्हणे जरा सकाळी. आता निरा घरच्या रोज 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 त्या भाज्या खाणं बोर झालं म्हणे. आण म्हणे. तर गेली होती बापा, तर जरासा भाजीपाला मला आणि फळं 2-3 घेऊन आली. असं काय 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 आणलं? हिरवे कांदे गिंदे आणले नाही काय? नाही हिरवे कांदे भेटलेच नाही हो बाई. बरं ठीक आहे, मी म्हटलं हिरवा कांदा गिंदा असेल तर ते म्हटलं 1-2, त्याच्यासाठी म्हटलं मी तुले. बरं ठीक आहे, आता नाही आहे म्हणतं नाही आणले तर राहू दे मग जाय. हो नाही भेटलेच नाही हो हिरवे कांदे. आणि पाहिजे नव्हते ना मला कांदे लय हे घरी माझ्या बायलेवाले. आता काही कांद्याची गरज नव्हती हिरव्या म्हणून नाही आणले. आणले असते तर नक्की दिले असते पुष्पाबाई तुम्हाला. कायसाठी मागा लागते लोकांनी? एक कांदा आणि एक मिरची असं तसं काही गरज आहे काय? आपल्या घरी कमी आहे का भाजीचं? एवढ्याला भाजीचं आणून दे तुम्ही तरी लोकांनी मागता, काही कामच नाही ना मागायचं. अहो तसं नाही आहे ते तुम्हाला नाही समजत. 2 कांदे मागितले
तर आपला एक घेऊन जाते एका टाइमचं. एखादा टमाटर मागितलं ठेवून जाते, आपल्याकडचं शिल्लक राहते. मग बचत करायला लागते. बचत समजतच नाही तुम्हाला. इथून कोणी गेलं ना तुम्ही त्याला मागतोच म्हटलं. काहून? आपल्या जागेतून जाते, आपल्या सांगण्यातून जाते, आणि मग फुकट जाऊ देऊ का त्याला? कोण बा काकू? काकाला घेऊन बसले असतं. काकाजी काकू दोघं जण सोबतच बसल्यात जोड्यानं. बापा तुम्ही बसावं, जवान माणसं आहे ना, आणि आम्ही काय म्हाताऱ्या माणसानं बसावंच नाही जोडी जोडीनं. आता दोघं बाई आम्ही काय करावं? बसावं म्हटलं आता इथं जरासं दरवाजात. बरं वाटते म्हटलं तेवढंच. आता घरी आहे म्हणून. घरी तर राहत नाही तुझे काकाजी, कधी उठपाय करते. मग कुठून सापडते ते आपल्याला? कसं काय येणं केलं मोहिनी? माझ्या घरी तर येत नाही बापा तू. काम पडलं असेल काही, तवा चालली असेल ना काकू. काकू विड्याचं पान असेल तर द्या बरं मला खायसाठी. पान खायचं आहे मला. एखादं पान द्या मला बनवून तुम्ही. पान खाता काय तू आता? कधीपासून शौक लावला त्या पान खायचा? हो काकू, मी पोट दुखून राहिलं तर आत्याबाई म्हणे पान खाय म्हणे. मग पान कुठं आहे आमच्या घरी? एखादं पान खाऊन घे म्हणे. मग जाय म्हणे पुष्पाच्या घरी. मग मी म्हटलं ठीक आहे, येतो म्हटलं मग पुष्पा काकूच्या घरून. त्याच्या घरी राहतेच म्हणे पान. झाडे येईन तुमच्या घरी आणि तसे तुम्ही खाताच रोज. मग मी म्हटलं चल आता काकू जवळच बनवून घेतो म्हटलं, आणि खाऊन घेतो म्हटलं. एखादं मला बरं तरी वाटन म्हटलं. अम्मा आता तुझ्याही पोट दुखून राहिलं काय? मग तूही जाणार दवाखान्यात. आता वैशाली आली ना जाऊन. काय म्हणते वैशालीची तब्येत बरी आहे बा आता? हा काकू आता बरी आहे. झालती म्हणते बापा, तब्येत खराब जास्तच झालती म्हणते. डॉक्टरनं मग सलाईन लावले म्हणते, इंजेक्शन. आता बरी आहे. सकाळपर्यंत ठेवलं ना मग, आणि मग आता आले दुपारचे. तर मग म्हणे चांगली आहे म्हणे तब्येत म्हणे. म्हटलं चांगलं झालं म्हटलं बापा. हो बरं झालं बाई, चांगली झाली. किती धाकधूक होता माझी जीवाले. असं वाटे का काय होते ना काय नाही. काही नाही होत काकू. तसं त्या वैशाली ताईले भाऊजीले काही होत नाही. काहून का ते कोणाचं वाईट करत नाही, कोणाला वाईट बोलत नाही. काय वाईट नाही द्यायचं. देव ते विचारच करत ना त्याचं वाईट करायच्या वेळेस. चांगल्याच वाईट होते हो मोहिनी. वाईटाचं कधी वाईट नाही होत, चांगल्याच वाईट होते कधी. चांगलं करायला जो जाते ना तोच त्याच्यात जाऊन फसते. वाईट करतं म्हणजे त्याचं काम वाईटच होऊन जाते. चांगलं करायला जाते तर वाईट होते. आणि एखादा वाईट माणूस करत तर नाहीच कोणाचं, पण त्याला चांगलं म्हणते सगळेजण. मग तो तर दुनियाचा दस्तूरच आहे काकू. वाईट करायला तर चांगलं म्हणते आणि चांगलं करायला तर वाईट म्हणते. आता जाऊ दे, हे काही आपला काही काय फालतू त्याच्यातच आपण हे करत बस. द्या मला पाणी द्या, बसू दे जरासं. हो बस. छान झाली ना यात्रा पण सुमित नाही का? मग नाही तर काय तर असं असते. सोबत गेलं कनी मस्त मजा करायला भेटते म्हटलं. यात्रेत तशी बैरमची यात्रा चांगलीच राहते. अच्छा मग काय नाही नेलं मला? पहिल्यांदाच नेलं आता, ते पण आपल्या घरच्या लोकांमुळं. आणि तुम्ही तर स्वतः कधी नेलंही नाही मला. बापा आले काय येल पाडे? नवलाईचे नव कधी पाहिलेच नाही बापा. आली झाली वाटते यात्रा? नाही यात्रा सफल झाली वाटते दोघाही नवरा बायकोची. मोहिनी ताई तोंड सांभाळून बोला ना, कशाला असं बोलता आम्हाला? आम्ही दर्शन वगैरे केलं, तुम्ही तर मधातूनच आले रिटर्न तिथून. हो आता आम्ही तसं चाललो होतो. आम्हाला शौक चढला होता वापस याचा. म्हणजे इथून तिथं गेलो डाव करत गाडीनं, आणि तिथून इथं आलो. फक्त गाडीवाल्याला पैसे द्यासाठी राऊंड मारला फक्त तिथून तिथपर्यंत, बस झालं. तुम्ही बापा दर्शन करायला गेले, आम्ही कायले गेलो? आम्हाला तर देव काय असते समजतच नाही. वैशाली कशी आहे आता? वैशाली बहिणीची तब्येत कशी आहे? चांगली आहे काय? आता मला काय विचारता तुम्ही? घरी जा ना पहा कशी आहे तब्येत, काय आहे तर. मला विचारून काय करता? मी काय सांगू तुम्हाला रस्त्यावर? बाहेर सांगून देऊ का तुम्हाला? तुमचं कर्तव्य नाही का विचारायचं, पाहायचं? बरं वहिनी ठीक आहे. परी चाल घरी चाल. हो चलच घरी. नाही पण नाहीतरी मला काही इथे बोलण्याचा कोणासोबत नाही आहे. मी एक तर मी थकली आहे खूप. मला आराम करायचा आहे सुमित. चल आता लवकर घरी. हे तर लयच आहे हो मोहिनी त्या घरची. कोणाला काही जुमानतच नाही. आणि तिच्यासारखा तो सुमितही झाला. जरासं त्याला तर काही कोणा गोष्टीचा असरच पडत नाही. असं असते काही कुठे एका घरात असं झालं म्हणजे आपल्यासारखे परके माणसं येऊ शकते आणि घरातले आले नाही. आता यायच्यावर काही कधी वेळ येणारच नाही. काकू कसं असते, वेळ प्रत्येकावरच येते. पण आज तुम्ही जर कोणाचं हे कराल मदत, तर उद्या तुमची कोणी मदत करल. तुम्ही जर करा नसली कोणाची तर कोणी कसं करल? परीले घमंड आहे काकू. तिच्या बापाजवळ पैसा आहे ना लय मोठा, तर तिच्यासाठी मला कोणाची गरजच नाहीये. पैसा दिला का सगळं काम होऊन जाते. हो ना नाही हे कोणतं होय बाबा? किती नाही म्हटलं पैशाच सगळं काम करते काय? पैसाच करून काय सारा काम? आता खाणं पिणं कोणतं बिमारी झाली पैसा लावून फक्त दुःख तर शरीरानेच भोगायला लागत ना का? बघ दुःख भोगायच नाही लागत पैशाच्या समोर अजिबात. त्याचं त्याला माहित बाबा काकू. बस तू पान आणतो मी तुझ्यासाठी. हो आणा. पाहिलं ना कशी बोलते मोहिनी ताई? किती आपण चांगलं बोला त्यांच्यासोबत, तरी पण अशीच बोलते म्हटलं ते. मला कधीच माझ्याशी चांगलं बोलत नाही म्हटलं ते. जाऊ दे तशाच आहे त्या. तू काय तुझं मूड खराब करून घेतो फालतू परी? तू मूड खराब नको करत जाऊ बा. मला चांगलं नाही वाटत तुझं मूड खराब झालं म्हणजे. चल तुला आराम करायचा आहे ना, कर आराम कर. पण मला भूक लागली आहे ना सुमित. अरे यार परी, तिकडे कोणी सांगितलं तिकडेच खाऊन घेतलं असतं ना. निघून गेलो असतो नंतर घरी. का बरं आता स्वयंपाक नाही बनवला असेल का घरी? घरचं जेवण आता माहित नाही. आता किचन मध्ये कोण जाईल? तुला जा लागन. मी तर काही जात नाही. सुमित जा ना प्लीज, माझ्यासाठी घेऊन ये ना काहीतरी. मला खूपच भूक लागली आहे. जा किचन मध्ये आणि आण काहीतरी. जे पण काही दिसेल ना तुला, वरण भात वगैरे जे काही दिसेल ते घेऊन ये माझ्यासाठी. भाजी पोळी वगैरे काही पण घेऊन ये फक्त.
बरं पाहतो मी, आणतो, काही फिकर नको करू, तू जाय खोलीत आराम कर. तुम्ही होय काय दोघं? म्या म्हटलं कोण होय, दरवाजाचा आवाज आला मले. म्या म्हटलं कोण होय म्हटलं. आई आम्हीच होय, आम्हीच आलो दोघं जण, दरवाजा उघडला नटून दिला अजून. काहून कढीने लावता आली? कढी लावून द्यायची होती ना. आई मोहिनी वहिनी गेल्या ना बाहेर, मग त्या मोहिनी कोंडून देऊ काय, राहू देऊ का त्याला बाहेरच? असं मोहिनी गेली का बाहेर? हो, तिला सांगितलं होतं मी जाय म्हणून पुष्पाच्या घरी. बरं काही आले रे तुम्ही, आताच आले काय नाही? हा, जराशी तुम्हाला लाशरम नाही रे सुमित तुझ्या जीवाले? का आपल्या भावजाईची तब्येत बरी नाही, सारेचे सारे लोक, शेजार पाजारचे लोक गेले राजा वापस, आणि तू तुझ्या बायकोला घेऊन थांबला रे तिथं. हाय तुझ्या जीवाले जराशी तरी. सासूबाई, त्यांची तब्येत खराब झाली तर आम्ही कशाला तर आमचा एन्जॉय खराब करू? आमचा का बरं आम्ही दिवस खराब करू पूर्ण? त्यांच्यासाठी आम्ही पण परत येऊ का? ते आले ना, आले आणि दवाखान्यात पण गेले, मग आमची काय गरज होती? जे करणार होतं ते डॉक्टरच करणार होते, आम्ही काय करणार होतो? आम्ही तर त्यांची तब्येत दुरुस्त करणार होतो. मग आम्ही काय करणार आहे म्हणून नाही आलो आम्ही. आम्हाला एन्जॉय करायचा होता तो केला. असं काय, असं असते काय कुठे एका घरात? हा, लय शाईनी आहे हो तू तर. असं असते का? कोणी असं बोलते काय? कोणती सून बोलते अशी? का रे सुमित, हे काय हे बोलणं काय बाबा हिचं? हा, असं कोण बोलते? सासू सोबत थी आजपर्यंत माझ्या दोन्ही सुना बोलत नाही, हे तर भलीच बोलते. म्या म्हटलं हे तर लयच गरीब गाय आहे म्हटलं. हा, कधी बोलत नाही जास्त तर आता हे तर लय चढल्यासारखी करून राहिली. जरा थांबणार नाही काय? नसं नाही काय? म्हणजे आपल्या घरचे लोक बिमार असो काही असो तरी काय म्हणते तर थांबाच तिथं नाही. सासूबाई, माझ्याशी काही जास्त बोलण्याची गरज आहे नाही. मी काय तुम्हाला बोलत आहे का जास्त? नाही बोलत आहे ना, मग तुम्ही कशाला मला जास्त कमी बोलत आहे? मला बिलकुल बोलायचं नाही, मला खपत नाही बोललेलं. आणि राहिलं माझं ना, जेव्हा मला काही त्रास होईल ना, तेव्हा म्हटलं मी पैशाने विकत घेऊ शकतो म्हटलं, सगळं पैशाने. पैसा आहे म्हटलं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. पाहिलं एवढी बोलली, हे एक शब्द बोलला नाही म्हटलं ह्या सुमित. हा, मला तर असं वाटते का आता ह्या काही आपल्या हातात राहिला नाहीये. हा, मी तर म्हणतो याला आता घरातही ठेवून अर्थ नाहीये काय? फक्त काय आयतं खायसाठीच घरात ठेवा काही येईल? काही कामाची गोष्ट नाहीये. यायचा सोक्ष मोक्ष मला लावलाच पाहिजे आता. आत्याबाई आली काय तू? दिलं पान तिनं खाल्लं? हा आत्याबाई दिलं काकू ना. तिथं बसले जराशी, इथे काकाजी बसले होते, तर मग थोडा वेळच लागला जरासा. आता गोष्टी करत होते कशी आहे म्हणजे वैशालीची तब्येत गिबेत. मी म्हटलं आता रस्त्यावरूनच विचारता काय म्हटलं, जा म्हटलं विचारपूस करायला, तशी चांगली आहे म्हटलं. तर म्हणे विचारलं म्हणे आम्ही इथंच उतरले म्हणे ऑटोतून, तर विनोदला विचारलं म्हणे, तर म्हणे का चांगली आहे बा, मस्त तब्येत आहे, आता काही टेन्शन नाही आहे, घाबरायची काही गोष्टच नाही आहे. असं काय विचार नाही? तसे शेजारी पाजारी बरे आहे वा आपले. पाय बरं, बाहेरचे पुरले पण घरातले नाही पुरले. हा, आता दिले म्हणून राहिली मी परीले, तर टचकन बोलली म्हटलं ते मला. म्हणजे तुम्हाला काय करायला लागते, आम्ही आमचा एन्जॉय नाही करू काय? लोकांसाठी आम्ही खराब करू काय? आणि पैशाची तेवढी धावत देते ते का? काही विचारू नको. आता बाई तशीच बोलते, ते बाहेर आहे तशीच बोलली. हा म्हणे मी काय म्हणे माझा एन्जॉय खराब करू म्हणे, त्याच्यासाठी म्हणे त्याची तब्येत खराब झाली म्हणे, माहीत झाली काय म्हणे, आणि झाली तर झाली म्हणे, एवढ्या जणांनी याची काय गरज आहे म्हणे, आपण डॉक्टर चांगलं करते म्हणे, काय आपण काय करणार आहे म्हणे इथे येऊन म्हणे. अशी म्हणे म्हटलं आता बाई ते काय बोला म्हटलं तिच्यासोबत, मग मी बोललीच नाही. मी जर बोलली ना म्हटलं आता भांडणच होते, मग सगळेजण मलाच म्हणून मोहिनी खराब आहे मोहिनी खराब आहे. जाऊ दे, तिच्या मनानं काय लागत बसतं, काही लागू नको. जा कर जरा बरं आराम करून घे, थकली असन तू आता. आणि काय म्हणते तू झाले पाय मोरांडून आले असन. आता बाई पाणी पितो पहिले मी. हो पे, मी जातो खोलीत आता. आता बाई काय पडलं किचन मध्ये, आवाज आला काहीतरी पडल्यासारखा. बापा काय होती ये सुमित, कोणासाठी नेऊन राहिला बाबा एवढं मोठं जेवासाठी? आई ते हे जेवायचं पाहिजे म्हणते परीले, भूक लागली म्हणते, त्याच्यासाठी आलो. जेवासाठी आणा म्हणे काहीतरी. काऊन तिचे हातपाय तुटले काय? हा, हातपाय नाही तिला याले? पायानं चालत येते, हातानं ताट घेते. हा, माणसाला देते बाई का? माणूस देते बायकोले? घे ना तिला डोक्यावरून चढवून. हा, उतरले नाही म्हणजे मग सांगतो मला तू. आई मला सांगते ते काही आणायचं असलं म्हणजे, जाय हे घेऊन ये, जाय ते घेऊन ये. ते आणते काय? कधी पाहिलं नाही का त्या? काय म्हणत बापा, कशा तुमच्या बायका तुमच्या कामाने ऐकत ना, कशा नाही. हा, ते साजरी जाऊन झोपली तिथं पसरली, आणि तू काय म्हणते तर तिला आता चारू नाही देसो. हा, ताट घेऊन जाय पण चारू नाही देसो तिले. आता काय झालं, काय पडलं? महाबीन फसलो आता. सारे पाहिलं मला आजच्या वन नेताना. वहिनी काही नाही पडलं, मी सुमित जेवासाठी आलो होतो. हा भाऊजी, तिकडे खोलीत आवाज आला तर तुमच्या भाऊ म्हणे मला जाऊन पाय म्हणे काय होय म्हणे, किचन मध्ये पडलं म्हणे भांड, तर माझ्यासारखी जर आली काय म्हणे, म्हणून येऊन पाहिलं बापा, तर तुम्ही दिसले. आता बाई मोहिनी बापा तुम्ही आले काय? मग नाही तर काय वैशाली ताई, किती जोरात आवाज आला, म्हटलं काय पडलं. मी जमते मस्त काकूच्या घरून आली होती आणि तुमचा डोळा लागला असं नसा, तर मी म्हटलं आता वैशाली ताई झोपली आहे, म्हटलं झोपू दे म्हटलं, आता दुपारचा टाइम आहे तर झोपतेच म्हटलं. मग तिकडे गेली मी, तिथून आली तर हे सुमित बापूजी परी तिकून आले आणि आले आमच्यासोबत बोलले गेले, घरी आले, मी घरी आली, पाहतो तर इकडे आवाज आला. तसेच आता बाई म्हणते काय पडलं म्हणते, चाल म्हणते मोहिनी, आलो बाबा धावपळ करत. बापा कहून गा, तू तर बैरम मध्ये जेवून राहिला होता, तिथून उपाशी झाला काय? जेवला गेला नाही का? पैसे सरले होते काय? अरे दादा जेवलो आतापर्यंत येपर्यंत, आता आल्यावर तर इकडे भूक लागते ना. त्याच्यासाठी नेऊन राहिले का ते? त्याच्या बायकोसाठी नेऊन राहिले, त्याला नाही आमची भूक. बायकोसाठी बाबा ताट वाढून नेते माणूस. हा, शिका काही पण नाही, हे असं चांगले गुण नाही शिकत माणसं. माणसं फक्त डोळ्यानं वाईट काही दिसते कधी तेच पाहते आणि तेच लक्षात ठेवते. हे अशा काही काही माणसं
बायकोसाठी कसं करावं लागते काय करावं लागते बरोबर समजते त्याइले. सारीले समजते म्हटलं, कोणाला नाही समजत, पण बायकाईले समजलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणून माणसासाठी. माय बहीण आता यायचं चालू झालं काय? उद्या जाऊ दे तिकडे, मी तर नेतो. सुमी तुला जराशी वाटायला पाहिजे रे. काय म्हणते तर बायकोसाठी असं अन्न चोरून नेतं तू? बरोबर आहे का हे? हा, अन्न चोरणं बरोबर आहे का? तिले स्वतः म्हणता का जाय तूच घे, तू तिथं जेव. हा, गेले का उठले का धसले खोली, उठले का धसले खोली, असे मस्त सगळे सोबत जेवलं खावलं किती बरं वाटते. रोज पाहिलं रोज तेच. आता उद्यापासून जर खोलीत जेवले ना तर जेवायचं नाही ह्या घरात, सांगून देतो मी आताच. ह्या घरातून बाहेर निघायचं तेव्हाच एका खोलीत तुम्ही जेवायचं दोघं जण सोबत. नाही तर उद्यापासून तुम्हाला मी खोलीत जीव देणार नाही. इकडे सगळे सोबतच जेवा लागेल तुम्हाला. नाही तर मग आपला विचार करून घे जा आपणच. बायकोच्या हिशोबाने चालायचं असेल तर बायकोच्या हिशोबाने राहायचो. काय इथं राहायचं आमच्या घरात, आमच्या हिशोबानेच चाला लागेल तुले. आई कशी बोलतो तू? आता भूक लागली बायकोला तर काही जेवायला देणार नाही. सून आहे म्हटलं ती या घरची परकी नाही होय कोणी. हा, तिचं काम आहे म्हटलं हातानं घ्या ना जेवा आणि करावं. करणंही काम आहे तिचं, फक्त आयतं खाणंच काम नाही आहे तिचं. तिले काही इथं फक्त आयतं खायला नाही आणली आहे. कोणती सून अशी असते फक्त काय म्हणते स्वयंपाक केला आहे तर खाऊन घेते. आता त्या 2 सून आहे म्हणून बरं आहे, तरी ते मोहिनी करून राहिली. अरे त्याच्या काही परिस्थितीची हे तर जाण करा का कशी कंडिशन आहे त्याची. हिनं तर आता यावेळेस साथ द्यायला पाहिजे त्याला, त्याची जराशी सेवा करायला पाहिजे. तर उद्या चालून ह्या करून तिची. पण नाही, तुम्हाला तर काही जाणीवच नाही आहे. फक्त नवरा ना बायको, बायको ना नवरा, याच्यावर तर काही दिसतच नाही. आई सांगतो मी तिला समजून. समजून सांग, नाही तर काही कर, नाही तर तू समजून जाय काय करायचं काय नाही. तर आम्ही करतोच मग बरोबर काय करायचं काय नाही. हा बाई ठीक आहे. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे आपल्या विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करत जा. सबस्क्राईब करत जा, हाईप द्यायला विसरत नका जाऊ. आणि कमेंट करत जा भरपूर. चला मग भेटू आपण आता उद्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण ते क्लिक करा आणि व्हिडिओ पहा.